सर्वांनी जरा चेअरअप करायचंय. शाबाश. सुंदर अशी बॉलिंग. आणि हा बॉल गेलेला आहे एरियाच्या बाहेर आणि दुसरा आणि विकेट पडलेली आहे. आउट झालेली आहे. आणि आता सुंदर असा बॉल टाकलेला आहे. सुंदर असा बॉल आणि त्याला सुंदर उत्तर. आणि आता हा पुढील चेंडू आणि ओव्हर संपलेले आहे. 28 मिनिट. एकोणतीस मिनिट आहे. चेतन 11 यांनी 29 धावा मारल्या, 28 मारल्या, 29चा टार्गेट दिलेला आहे. पडणार आहे तर त्यामुळे सर्वांनी 4 जानेवारीला यायचं आहे. स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक हे दोन्ही तयार झालेले आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण रचलेले आहे. सुंदर अशी बॉलिंग. जेठालाल यांची सुंदर अशी बॉलिंग आहे. सुंदर सुंदर शॉट मारलेले आहे. आणि आता हा तिसरा चेंडू चेतन 11 यांचा. शिवम बॉय बॅटिंग करताना आणि चेतन 11 यांची बॉलिंग चालू आहे. जरा रॅली वरून हात काढायचा आहे इकडे पाठीमागे. विलास भाऊ, शेवटची मॅच आहे त्यामुळे जरा थोडं सहकार्य करा. जास्त नाही, सकाळपासून केलंय. आणि हा पुढील चेंडू
आणि बॉल तर सुंदर होता पण हा वाईट सुंदर अशी फिल्डिंग सहा बॉल 6 रन आणि पुढील ओव्हर पुढील चेंडू सुंदर असा बॉल आणि हा तिसरा चेंडू आणि हा विकेट पडलेला आहे पुढील हार्दिक स्वागत सुंदर असं क्षेत्ररक्षण नसलेले आणि हा पुढील चेंडू सुंदर 5 बॉल झालेले आहेत 5 बॉल शेवटचा बॉल आहे 9 रन झालेले आहेत 9 धावा आणि हा विकेट ओव्हर झालेली आहे पुढील ओव्हर आणि हा तिसऱ्या ओव्हरचा चेंडू 2 ओव्हर झालेले तिसरी ओव्हर आणि हा पुढील चेंडू डॉट बॉल सुंदर असा बॉल आहे आणि हा लगातार दुसरा डॉट बॉल आहे सुंदर अशी बॅटिंग आहे 2 रन 2 धावा आणि ओव्हर समाप्त झालेली आहे आणि शेवटची ओव्हर 6 बॉल मध्ये 14 धावा आणि हा पुढील चेंडू
आणि हा व्हाईट बॉल आहे. पाच मध्ये 11 धावा पाहिजे. आणि सुंदर अशी बॅटिंग. आणि हा डायरेक्ट बॉल गेलेला आहे ग्राउंडच्या बाहेर. विकेट पडलेली आहे. आणि अशाच प्रकारे विजय प्राप्त केलेला आहे चेतन. नक्कीच अभिनंदन सोना 11 चेतन बॉईज बोरोली या संघाच्या अंतिम फेरीमध्ये त्यांनी नक्कीच मनसेच्या 2025 चा विजेतेपद राखलाय आणि तो विजेता ठरलाय तो शिवपाच कांदोलीच्या दोन्ही संघांचे अभिनंदन. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पारितोषिक समारंभ चला मी दोन्ही टीमला विनंती करतो की लाईनअप करून घ्या. दोन्ही टीम शिवम बॉल चार्जर ध्रुवी 11 शिवम बॉल चार्जर नाव प्रस्थापित करतोय. एनी केसेस कोण असू शकतो? शिवम बॉय संघाचा ध्रुव बॉल भालेराव. काय झालं पाहिजे? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मनसेच्या 2025. एक यंग टॅलेंटेड असा खेळाडू आहे. बेस्ट बॉलरची ट्रॉफी देऊन त्याला आपल्याला बेस्ट बॉलरचं पारितोषिक. महत्वाच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मनसे चषक ही ट्रॉफी प्रदान करायची दत्त सागरकर साहेबांना विनंती करतो. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट तो आज आला. आपल्या फलंदाजांनी सर्व काटोडवासियांची मनं जिंकली. नक्कीच तो आज पूर्ण दिवसात दमला होता, थोडासा इंजरी झाला, परंतु शेवटपर्यंत फलंदाजी केली. एनी गेसेस? येस, अतिशय सुंदर नाव घेतलं विकी जगताप. साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते उत्कृष्ट फलंदाजाचं गेली कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटच्या विश्वामध्ये नक्कीच आपल्या फलंदाजीच्या जोरावर 2 शब्द बोलायचे. कारण की नक्की जेव्हा विकी असतो तर 2 शब्द असं वाटतं. विकी गेली कित्येक वर्ष तू क्रिकेट खेळतोय, गेली कित्येक वर्ष तू स्पर्धा खेळतोय. हे पहिलंच वर्ष होतं तुला मिळालेल्या बेस्ट बॅट्समन आणि तुझ्या संघाबद्दल आणि आमच्या 2 शब्द तुझ्याकडून ऐकावे. मी गेली 25 वर्ष अंडर क्रिकेट खेळतोय आणि आयोजन शॉर्ट अँड स्वीट एकदम छान आयोजन झालं. नेक्स्ट इयर अजून आयोजन एकदम छान होणार. आणि आमचे टीम बद्दल म्हणायला गेलं थोडा ऐशी लोक आहे, परंतु त्यांना शिस्त लागली पाहिजे. मालिकावीर जो आला, सकाळ त्याने गाजवली, संध्याकाळ त्याने गाजवली आणि नक्कीच त्याचं नाव बोरोलीमध्ये त्याचं नाव नेहमीच संकेत असतं. सगळ्यात जास्त बोरोलीमध्ये असा क्रिकेटर ज्याची फॅन फॉलोइंग सगळ्यात जास्त आहे. एनी गेसेस? या बोलायची गरज नाही. चेतन पालकर
मायकल बोरोलीचा वंडर बॉय म्हणून प्रसिद्ध आहे. अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये खूप कमी वेळेत जास्ती प्रगती या खेळाडूने केली. व्यावसायिक खेळाडूंच्या मध्ये त्याची वर्णी लागली आहे. टाळ्या झाल्या पाहिजे एकदा चेतनसाठी. आणि साहेब हा संघ असा आहे डिसिप्लिन साठी अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये आपल्या उपनगरात तरी ओळखला जातो की त्यांना एक कॉल द्या तुम्ही ते वेळेवर येतात. असं सगळे संघ येतात. चेतन दुर्देबद्दल मॅन ऑफ द सिरीज मला वाटतं तुझ्या घरात बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज जास्त असतात. काय सांगशील तुझ्या वैयक्तिक खेळीबद्दल, तुझ्या संघाबद्दल आणि आमच्या शेळके साहेबांबद्दल आणि ओव्हरऑल टुर्नामेंट बद्दल आणि या आजच्या दिवसात इथल्या या पब्लिक बद्दल ज्यांनी पूर्ण प्रतिसाद या स्पर्धेत आज दिला. फर्स्ट ऑफ ऑल प्रेमाराच्या साहेब, ही टुर्नामेंट म्हणजे अजूनपर्यंत अशी एवढी चांगली टुर्नामेंट नाही झाली म्हणजे बॉक्समध्ये. तर ते शेळके साहेबांचा खूप थँक्यू. आणि परफॉर्मन्स बदलो तर आजच थोडी बॅट काही चालू होती, हीच कंटिन्यू ठेवेल आणि पुढे पण अजून मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आहे तर असंच परफॉर्मन्स मी देत राहील. पारितोषिक जो उपविजेता संघ राहिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेच्या 2025चा नक्कीच कांदिवली बॉय आपलं ध्रुव 11 शिवम बॉयज कांदिवली 400 नक्कीच या संघाचा यायचंय. कॅप्टन आणि जे खेळाडू त्यांनी यायचंय. नक्की या संघाचाही दबदबा नेहमी राहिलाय. चला या ध्रुव 11 शिवम बॉयज 400 हारले परंतु त्यांनी सर्वांची मने जिंकली आहे. आजचा दिवस पूर्ण दिवस त्यांनी नक्की डॉमिनेट केला. परंतु क्रिकेट आहे, हार जीत होत असते. शेवटचा सामना होता, कुणाच्याही पांड्यात जाऊ शकतो. परंतु खेळाडू थकले होते. एका दिवसात 2-2 मोठ्या टुर्नामेंट खेळणं सर्वात मोठी गोष्ट आहे की ट्रॅव्हलिंग तयारी. उपविजेता संघ राहिलाय, आठवण राहील या स्पर्धेची. आणि मी प्रथम पारितोषिक चॅम्पियन जो ठरला संघ ठरलाय त्या अगोदर मी विनंती करेन आम्हा सर्वांचे मार्गदर्शन मी साहेब फक्त दोन शब्द कारण की तुमची मुलाचे शब्द नक्कीच आमच्या हृदयात राहतात. आम्ही विघ्नेश तुमच्या सर्वांचं शाखा क्रमांक 13चं दत्ताबाई मनीषाताई सगळ्या टीमचं अभिनंदन आणि टुर्नामेंट ठेवूया. पुढच्या 2 हप्त्यामध्ये 15 करूया. पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांचे आणि तुम्ही खेळला त्याबद्दलही धन्यवाद. 25 प्रथम पर्व चॅम्पियन ठरलाय सोना 11 चेतन बॉईज बोरिवली. कॅप्टन आणि पूर्ण खेळाडूंनी यायचं. मी दादू यायचं. मी सर्व मान्यवरांना सांगते आज खेळाडू तिकडे राहा. कॅप्टन यायचंय अण्णा, बाकी सर्व खेळाडू यायचं. त्याला चेतन जॉईंट सगळे हे चेतन सगळे पुढे खेळाडू सगळे जाऊ. पुन्हा नक्कीच चॅम्पियन ठरलाय तो सोना 11 चेतन बॉईज बोरिवली हा संघ. आलेल्या मान्यवरांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. आपली उपस्थिती आम्हाला नक्कीच मौल्यवान राहिली. नेहमी असंच मार्गदर्शन तुमचं राहू द्या. तुमचा पाठबळ नक्कीच आमच्या मागे नेहमी असंच राहू द्या. मी विनंती करतो की जे कोणी राहिले असेल त्यांनी बाबा जॉईन व्हायचं. तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि या आपल्या क्रिकेटची स्पर्धा झाली आहे कधी यशस्वी झाली ती इथे कापडचा राजा मांडी गणेश होतो. हा सर्वात मोठा मुंबईचा इथे होतो. त्यामुळे आत्मनाधीश कापडचा राजा मांडी गणेश होतो. 4 जानेवारीला खेळाडू असो कोणीही असो सर्वांना इथून आमंत्रण आहे कापडच्या मंडळाकडून.